हे बाळा एवढा पत्ता सांग रे. वैभव ठोंबरे मला काय माहित नाही हो. पुढे जाऊन मित्रा वैभव ठोंबरेचं घर कुठं आहे? कशाला राहतेशा गावात जाऊन राहा मसनात कुठतरी आडा घ्या बोड्याचं. यारा ओ यारा तेरी यादाओं ने मारा. ए पोरा थांब. काय मामा? हे वैभव ठोंबरेचं घर कुठं आहे? का काय झालं? पाहुणा आहे मी त्याचा. कोण लागताय तुम्ही त्याला? मी त्याच्या बाच्या आत्तीच्या पुरगीच्या मावशीची नात आहे. हा? आपलं नातू आहे. नातू? मग एवढा पिकलायस कशानं? मोरचा पण हाण नको. वैभव ठोंबरेचं घर कुठं आहे सांग. मी त्याकडे 15 दिवस राहायला आलोय. आईच्या गावात ही बुरट आमच्या घरात 15 दिवस राहणार? वैभव ठोंबरेला कधी बघितलं का तुम्ही? बारका असताना बघितलेलं त्याला. सांग लवकर घर कुठं आहे त्याचं? वारला त्यो. हा कधी? बारक्यापणीच वारला त्यो. बरं घरातली तरी असतील की त्याच्या? घरातली पण सगळी वारली त्याच्या. बरं नुसतं घर तर जातो घर बघून जातो. घर पण वारलं. काय आपलं घर पडलंय त्याचं आता. गप माकडा उगाच थापा मार नको. इकडे आईला कुठं आले ही पनवती? मी तर पहिल्यांदाच बघितलं याला. एक काम करतो ह्याचा फोटो काढतो आणि आजीला नेऊन दाखवतो आणि विचारतो कुठला पाहुणा येऊ. ही बायको म्हातारी कुठे गेली? म्हातारी गेली पंढरीच्या वारीला. 15-20 दिवस तर काय नाही येणार. आईच्या गावात अवघड झाला आता. बरं ऐक, आपल्या घरला एक पाहुणा येणार आहे राहायला 15 दिवस. आता वाटत गाठ पडला होता त्याला कस तरी गंडवून मी इकडे आलोया. अरे देवा, आपण एक काम करूया, घराला कुलूप घालून कुठेतरी जाऊया. एक नंबर आयडिया सांगितल्यास बघ. चल चल, तो पाहुणा घर उडकत याच्या आधी आपण जाऊया बाहेर. चल कुलूप घे चल. ए बायको ये लवकर. नाही पाहुणा याचा तर वर. बघा वैभव ठोंबरे तुमचा पाहुणा. हा काय सांगतोस? या पाहुणे. पोरा मगाची भारी चेष्टा केलीस माझी. ते आपलं मजेनं बोललं तसं. बरं उद्या या, आम्ही जरा बाहेर निघालो. तुम्ही जावा की बाहेर, मी जातो घरात. सर साईडला. हे पोरा बॅगा घेऊन ये माझ्या. अहो कसलाय तुमचा पाहुणा? डायरेक्ट आत गेला. झोंडगाळच आहे जरा. जरा नाही लय झोंडगाळ आहे मी. नाही चेष्टा केली. तुम्ही या फिरून, मी थांबतो घरात तोपर्यंत. 7-8 दिवस नहायला तर चालते. पाक नहायलाच तर चालते. कटाळाला बघ. नवी गेला फिरायला. नाही गेलो. ए बुरट्या इकडे. ए फुकणीच्या या पाहुण्याला आमच्या घरचा पत्ता सांगायची काय गरज होती? अरे जरा मदत करावं म्हटलं तुझ्या पाहुण्याची. सगळ्या गावात फिरत होतो वैभव ठोंबरेचं घर कुठं आहे म्हणून इकडे घेऊन आली. अरे फुकणीच्या ही पाहुणा नाही पनवते. आता 15 दिवस डोक्याला ताप माझ्या. वैभव बाळा माझ्या पायाची मालिश कर रे. ए नाही करणार. मी काय नोकर आहे तुझा म्हाताऱ्या? ए माकडा आले नाटकी करू नको. तुझ्या आजीनं माझ्या नावाने मी प्रॉपर्टी केली आहे. त्यामुळे माझा अंगठा असल्याशिवाय तुला प्रॉपर्टी मिळणार नाही. मी सांगेल तेवढंच ऐकायचं. बर मी दाबू का पाय? माझ्या नाव करायची प्रॉपर्टी. ए माकडा का बस. माझा पाहुणा आहे, मीच दाबणार याचं. हा पाय दाबणार. पाय मालिश करणार. पाय द्या. ए तू सोड. दादा भारी भास्कर वैभव तेवढी 1 कप कॉफी आण रे. बरं आणतो 5 मिनिटात आणतो. अय मला पण आण रे. गप माकडा, मला पण आण म्हणला. ए त्याला काय म्हणू नको. त्यानं मला पत्ता दाखवायला मदत केली. आणि त्याला एक. बरं आणतो मामा. फुकणीच्याला परत बघून घेतो. ए शेवंता 2 कप कॉफी कर. अहो काय त्या म्हाताऱ्याचा एवढा लाड करताय? माझ्या पप्पांना सांगून त्याला हाकलून लावूया. डोसकं फिरलंय का तुझं? हाकलून लाव्या म्हटली. त्या पाहुण्याच्या नावावर आपल्या म्हाताऱ्याने निम्मी प्रॉपर्टी केली आहे. त्यामुळे त्या प्रॉपर्टीच्या कागदावर त्याचा अंगठा मिळत नाही तोपर्यंत त्याला काय बोलून चालणार नाही. असं आहे वय? मग त्याला काय बोलू नका. हा तू कॉपी कर लवकर. आवर. अरे तू हातानं पाय दाबतोस का पायानं तुझा हात दाबून घेतोस? पाहुणे ही घ्या कॉपी. डोसा आपलं प्या. बरं वैभ्या चल मला जरा चौकातनं फिरवून आण. हा बरं चालतंय. गाडी बाहेर काढतो. गाडी नाही. मग कसं? चल बाहेर सांगतो. चला बसा. चल जाऊ दे जोरात. चौथा पाडलंच मला. आईच्या गावात कसं काय पडलो आपण? बरं बसा डबल. मारावडी. आईच्या गावात कसं काय पडलो काय कळण झालंय? वारा आलं काय? बसा आता सवना बसा. आईला काय होतं काय कळण? अरे सुकाळीच्या तूच मारतशी. गेलं पाक त्यानं पाडलं पाहुणे. चला उठा.
घ्या मला उचल आपलं मी घेतो उचलून बसा मागा येऊ नको काय तू असं फिरायला आवडतं मला पण माझं कंपार्ट मोडलं तर वर उतर खाली उतर ए पोरा तू उचलून घे मला सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करतो घेतो की ए सोड सकाळच्या माझा पाहुणा आहे मी घेणार उचलून मामा माझ्या नावावर करायची प्रॉपर्टी बरं का घे उचलून. बसा, बसा, हा. चल 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 सकाळच्या माझं टाकतीशी मागणं नाही 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 घे, घे. काय चार मला बर बर चालतो चालतो मसारागत खातंय म्हातार काय म्हणलात काय नाही काय नाही काय नाही खावा खावा 10 दिवसानंतर हे चार लवकर पापड्या खा ही जंगलात चिकलेलं जनावर आहे खा खा मर सरळ कर हा करतो करतो हा व्यवस्थित तोंडात आली ताईस. मामा सगळं खरं पण वस्तार नाही की मग काय आहे तुझ्याकडे ही तलवार आहे बघा तलवार बर कर दे ना हा डोळं बंद करा अरे कोण आहे फुकणीच्या गाल कपलं माझा सॉरी सॉरी मामा आता या रक्ताचं नाम वाडा एक जातो थांब तुझ्या तर आता नमस्कार तात्या नमस्कार. अरे वय ब्या टेन्शन मध्ये दिसतोयस. अहो तात्या काय सांगू तुम्हाला 10-12 दिवस झाला आमच्यात एक पाहुणा राहायला आलाय नुसता वैताग आलाय बघा त्याला खाया घालून घालून 50,000 कर्ज झालंय माझ्यावर मग हाकलून दे की त्याला. हाकलून लावला असता पण आमच्या म्हातारीनं निम्मी प्रॉपर्टी त्या पाहुण्याच्या नावावर केल्या आणि प्रॉपर्टीची कागदपत्र आहे ती म्हातारीकडे त्या प्रॉपर्टीच्या कागदावर त्या म्हाताऱ्याचा अंगठा घेतल्याशिवाय प्रॉपर्टी नावावर करता येत नाही मग कसं हाकलायच त्याला मग एक काम कर एका कोऱ्या पानावर नाही त्याचा अंगठा उठवून घे मग तुझ्या नाव होत्या तुझी प्रॉपर्टी. होय काय होय. चालतंय आजच करतो तो कार्यक्रम बरं, बरं. थँक्यू बरं, येतो बरं झालं झोपले म्हातारं झोपले तर ह्या कागदावर अंगठा घेतो हौसा कुठं होती शेवट्या दिवस एक मुका दिखी नाही नाही ए नाही बी काय बघ चावीनच बघ तुला हौसा काय तुझं डोळं काय तुझं गाल काय तुझी दाढी ओके मध्ये आहे एकदम सगळं दाढी ए काय करतो तिथं ते अंगठा घ्यायला आलं तुमचं हा? म्हणजे अंगठ्यावर माशी बसलेली ती मारायला आलो होतो माशी मारायला चल बरं इकडे जरा डोकं दाब माझं दुखतंय लय बरं बरं दाबतो की ए हळू हळू अरे अरे हळू हळू म्हटल्या बरं बरं हळू काय रे काय नाही काय नाही 15 दिवसानंतर माझा शोनूला माझा छकुला बाळ राजा मला उद्या अंगठा देणार हाय माझा शोनूला हा बर झालं का तुझं लाडी गेवडी लावून बरं झालं मामा प्रॉपर्टी का नाव करताय माझ्या आत्ता नाही पुढच्या सुट्टीत तुझ्याकडे राहा येणार आहे कवा करतो नाव तुझ्या बरं चालतंय जा सरबत करून आण मला आणतो की बरं कवा जाणार आहे तुम्ही उद्या सकाळी जाणार आहे जा सरबत करून आण बरं आणतो म्हातार ए शेवंत ऐक की म्हाताऱ्यासाठी एक पेला सरबत कर काय सारखी कटकट आहे पोहे कर सरबत कर कॉफी कर अगे कर आता त्या म्हाताऱ्याकडे अंगठा घ्यायचा आहे म्हणून सगळं करायला लागते माझं तर डोसकं चालायचं बंद झालं ती सेवा करून माझ्याकडे नाही का आयडिया काय हा एक नंबर आयडिया आहे आजच करूया रातच्याला
कोऱ्या कागदावर तुझा अंगठा उठेव. हा उठू उठू लवकर उठेव नाहीतर खाईन तुला चावून चावून. ठीक आहे उठवलाय. हा ओके जा झोप झाला. जोरात गंडीवला म्हातारला अंगठा झाला. आता बायकोला जाऊन सांगतो. हे शेवंत आई बघ दिला त्या पाहुण्याला अंगठा. रात्री मी त्याच्याकडे भ्या दाखवून घेतला. अय्या खरंच. होय हा बरं का की बाहेर चला इथं रेंज येत नाही. मला तुम्हाला साड्यांचे फोटो दाखवायचे. बर बर चल चल बाहेर. अहो मला या कलरची साडी घ्यायची बरं का. बर बर घेऊया घेऊया 10-12 घेऊया. बर पोरा जात तुम्ही माझ्या घरला. अहो रावा की पाहुणा अजून महिनाभर लगेच कुठे निघालाय. नको नको रात्री माझं धोतार पिवळं झालं भूत बघून. जात तुम्ही माझ्या घरला बाबा. बर बर जावा जावा. गेली पण होती एकदाची. ए बायको म्हातारी आली वाटतं. ये म्हातारी. अगे म्हातारे आता पाहुणा गेला की आपला बोलली नाहीस त्याच्या बरोबर. कोण पाहुणा? अगं तेव्हाच की म्हातारा टोपीवाला तुझ्या पुढनं गेला ज्याच्या नावावर तू निम्मी प्रॉपर्टी केलीस. कुत्रे मी नाही कोणा प्रॉपर्टी केलेली. तो नाही आपला पाहुणा. आपला पाहुणा नव्हता मग कोण होता? मी सांगतो कोण होता तो. पाऊच्या गावात रुपयाला 1 किलोमीटर. हे पोरा थोडा पत्ता सांग रे मला वाचायला येत नाही. नाव काय तुमच्या पाहुण्याचं? अरे नाव नाही माहित मला. ते चिठ्ठी काय लिहिली ती वाचून सांग. पाऊच्या गावात विशाल धनंजय माने म्हणजे आमच्या घरचं पाहुण्यावरती. बरं मामा पाहुण्याकडे काय काम आहे तुमचं? काय नाही आमचा लांबचा पाहुणा आहे तू. त्या डावली 15 दिवस राहायला मस्त एन्जॉय करायचा. बर बर. हो ती बघा शक्तिमान ढाकात डान्स करतोय. शक्तिमान दिवसा वैभ्याच्या घरचा पत्ता लिहितो मग त्या घराला जाते पाहुणा. मामा हे काय करा पुढे चौकात जाऊन विचारा कोण पण सांगते पत्ता. बर बर. हा माझा पाहुणा होता तो. विश्ल्या तुझ्या तर आता सुटकाळीच्या माझं नुकसान केलं शेवढा. तुझा पाहुणा माझ्या ठेवला. सुटकाळीच्या सुटकाळीच्या. नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.